आज आपण समान संबंध ओळखा या घटकावरील प्रश्न अभ्यासणार आहोत. तर बघा की प्रत्येक प्रश्नात पहिल्या दोन शब्दांमध्ये जो संबंध आहे तसा संबंध तिसरे पद व गाळलेले पद यामध्ये आहे. गाळलेले पद पर्यायातून निश्चित करून उत्तराचा चौकट पर्याय क्रमांक लिहा. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 बघा की संकुचित याला काय दिलेलं आहे? विशाल. तर प्राचीन या शब्दाला काय येईल? तर संकुचित या शब्दाचा विशाल हा काय आहे? विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी शोधून काढायचं की प्राचीन या शब्दासाठी काय येऊ शकतं. तर प्राचीन या शब्दासाठी या ठिकाणी बघा अर्वाचीन हा विरुद्धार्थी शब्द येतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा की विस्तृत याला काय दिलेलं आहे? व्यापक. म्हणजे समानार्थी शब्द आहे, हे लक्षात घ्या की विस्तृत आणि व्यापक हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. तर जरब या अर्थाचा शब्द असणार आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे. तर वचक, काळजी, द्वेष आणि शिक्षा. तर या ठिकाणी जरबचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर वचक, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा की चंद्राला पृथ्वी दिली. मग चंद्र पृथ्वी यामध्ये काय संबंध आहे? तर या ठिकाणी बघा चंद्र हा काय आहे? की पृथ्वीचा उपग्रह आहे. पहिला जो आहे तो उपग्रह आहे हा पृथ्वीचा. मग पृथ्वी कोणाचा उपग्रह आहे? तर पृथ्वी बघा की सूर्याचा उपग्रह आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे ह्याचं उत्तर आहे. नेक्स्ट बघा की प्रखर, सौम्य या ठिकाणी पण विरुद्धार्थाचे शब्द आहेत. मग या ठिकाणी कर्कशला विरुद्धार्थ शब्द कोणता? तर मंजूळ, शीतल, शांत का सर्व पर्याय बरोबर? तर या ठिकाणी बघा मंजूळ हा पर्याय क्रमांक 1 हे ह्याचं करेक्ट उत्तर आहे. पुढं बघा की नदीला काय दिलेलं आहे? नेक्स्ट क्वेश्चन पूर, की नदीला काय येतो? पूर येतो. मग समुद्राला काय येते? ओहोटी, लाटा, प्रवाह, भरती. तर भरती येते. समुद्राला काय येते? भरती, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट उत्तर आहे. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन धावणे, थकवा. तर उपवासाला काय? म्हणजे बघा की धावणे आणि थकवा यामध्ये काय संबंध आहे? तर धावण्यानं काय येतो आपल्याला? थकवा. तर उपवासानं काय होईल? फराळ, भूक, एकादशी, आरोग्य. तर उपवासानं काय लागतं? भूक, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 ह्याचं करेक्ट उत्तर आहे. या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन बघा की पहिल्या दोन पदांमधील संबंध ओळखून गाळलेले तिसरे पद निश्चित करा. तर या ठिकाणी बघा क्वेश्चन काय आहे की बांबू. बांबूला काय दिलेलं आहे? काटे, परंतु त्यांनी तिसरा पर्याय न देता चौथा दिलेला आहे. मग सुई कशाची? म्हणजे बांबूचं छोटं रूप काय दिलं की काटे. मग सुई कशाचं छोटं रूप आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन चेक करा. दाबण, खिळा, टोचा आणि टाचणी. तर सुई कशाचं छोटं रूप आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दाबण याचं छोटं रूप आहे सुई, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा क्वेश्चन बघा की स्पर्श, कातडी. मग स्पर्श आणि कातडी याच्यातून काय आपल्याला जाणवतं आहे? की स्पर्श कशातून? कातडीला हात लावला तर आपल्याला स्पर्श जाणवतो. म्हणजे स्पर्शाचे ज्ञान कशामार्फत कळते? तर कातडीमार्फत. मग आता डोळ्यानं आपल्याला काय काय होईल? विचार करा. मग बघा चष्मा, बुबळ, दृष्टी, प्रकाश. तर डोळ्यांना आपल्याला काय होतं? की दृष्टी येते किंवा दृष्टी म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा क्वेश्चन बघा की आखूड, लांब. म्हणजे हे काय आहेत? विरुद्धार्थाचे शब्द आहेत. पुढचा तिसरा ऑप्शन, जर त्याचं तिसरं पद काय असेल बघा. चौथं पद काय दिलेलं आहे? खोल. मग कशाचा विरुद्धार्थी शब्द खोल असेल? तर विस्तीर्ण, उथळ, सपाट, पसरट. या ठिकाणी बघा की खोल आहे याच्या उथळ आणि खोल या ठिकाणी, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी बघा की खोल याचा या ठिकाणी खोलला उथळ हा ऑप्शन बसतोय. पुढचा क्वेश्चन बघा की त्याचे, तुझे. मग तुमचे कोणासाठी येईल? तर इतरांचे, सर्वांचे, आमचे, त्यांचे. तर आपण काय म्हणतो? आमचे, त्याचे, तुझे, आमचे, तुमचे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर होईल. पुढचा क्वेश्चन बघा की रत्नाकर, समुद्र. म्हणजे समानार्थी शब्द आहे. समुद्राला रत्नाकर आणि समुद्र हे समानार्थी शब्द आहेत. तर पवन कशाला समानार्थी शब्द आहे? तर हे तुम्ही शोधून काढायचं. तर या ठिकाणी पवन म्हणजे काय? वारा. मग त्याला समानार्थी शब्द कुठला आहे? तर या ठिकाणी अनिल, अचल, अनल, अंबुज. तर अनिल ऑप्शन क्रमांक 1 हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा की औषध, डॉक्टर. मग कशासाठी न्यायाधीश? डॉक्टर काय देतात? तर औषध देतात. मग न्यायाधीश काय देतात? शिक्षा, आरोपी, न्याय, तडजोड. तर न्यायाधीश काय देतात? न्याय देतात, म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा की
वधू वर, म्हणजे वधूसाठी लिंग बदलले बघा. वधूला काय असतं तर वर असतं. मग इथं दीर दिले, मग दीरासाठी काय येईल? जाऊ येईल, भाऊजं येईल, नणंद येईल का वहिनी येईल? तर दीर आणि जाऊ ही जोडी असते बघा. नेहमी लिंग बदललं तर या ठिकाणी काय येईल? जाऊ. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट आन्सर होईल. समान संबंध आकृत्या. डावीकडील पहिल्या 2 आकृत्यांमध्ये जसा संबंध आहे तसाच संबंध डावीकडील तिसरी आकृती व पर्यायांमधील एक आकृती यांच्यामध्ये आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? तर पहिला प्रश्न बघा की या ठिकाणी वर्तुळ दिलेलं आहे. वर्तुळाचे 4 भाग केलेले आहेत आणि एका भागामध्ये त्रिकोण दिलेला आहे. तर त्याच्यासाठी कुठली आकृती दिलेली आहे की वर्तुळ आहे असंच आहे, 4 भाग आहेत, परंतु हा जो काही त्रिकोण आहे तो त्याच्या विरुद्ध दिशेला गेलेला आहे आणि जो पोकळ त्रिकोण होता तो भरीव झालेला आहे. मग ह्या वर्तुळासाठी ही आकृती आली तर याच्यासाठी काय येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे जसा पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी संबंध आहे तसाच तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी संबंध असणार आहे. मग या ठिकाणी बघा आपल्याला बरोबर या चौरसासारखा चौरस आहे असं राहणार आहेत. प्रत्येक आकृतीत ऑप्शनमध्ये चौरस आहेत, बरोबर आहे. परंतु हा जो वर्तुळ आहे तो विरुद्ध दिशेला म्हणजे ह्या चौकोनात येणार. म्हणजे कुठल्या आकृतीत? ऑप्शन क्रमांक 2मध्ये 3मध्ये तो या चौकोनात गेला आहे. परंतु इथं जो वर्तुळ पोकळ होता तो भरीव होणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन की या ठिकाणी पण वर्तुळ आहे. वर्तुळाचे 4 भाग झालेले आहेत. त्रिकोण आणि खाली भरीव वर्तुळ दिलेलं आहे. आता इथं काय झालेलं आहे तर हा जो त्रिकोण आहे तो खाली आलेला आहे या आकृतीत आणि हा जो वर्तुळ आहे तो वरती गेलेला आहे. परंतु त्रिकोण पोकळ होता तो भरीव झालेला आहे या आकृतीत आणि इथं जो वर्तुळ भरीव होता तो वरती पोकळ झालेला आहे. मग याच पद्धतीने आपण याच्यात सुद्धा असा बदल करू शकतो. या ठिकाणी बघा या बाजूला होते ते या बाजूला गेलेले आहेत. म्हणजे आता या आपल्याला अशा पद्धतीने आकृती बघायची की हे जे काही चिन्ह आहेत ती या बाजूला येणार आहेत. मग कोणत्या आकृतीत दिसत आहेत या बाजूला? तो ऑप्शन क्रमांक 3मध्ये दिसत आहेत, बरोबर आहे. आणि जो वर्तुळ भरीव आहे तो पोकळ होणार आहे, खाली येणार आहे, बरोबर आहे. आणि त्रिकोण जो पोकळ आहे तो भरीव होणार आहे. तो अशा पद्धतीने. मग या आकृतीत बघा या आकृत्या या बाजूला आलेल्या आहेत, तो ऑप्शन क्रमांक 3मध्ये. त्यानंतर वर्तुळ खाली येणार, खाली आलेला आहे. त्रिकोण वरती जाणार, त्रिकोण वरती गेलेला आहे. आणि भरीव आहे तो पोकळ आणि पोकळ आहे तो भरीव असा बदल होणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 ह्याचं करेक्ट आन्सर आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा की या ठिकाणी आकृती जी काय आहे अशा पद्धतीनं आहे बघा, आयतासारखी आणि इकडे ओपन आहे, इथं गुणुले चिन्ह आहे. परत तीच आकृती 90 अंशामध्ये फिरली आणि वरच्या बाजूला गेली आणि तो गुणुलेचा साईन जो काय आहे तो असाच कोपऱ्यात राहिला आहे. आता परत याच्यासाठी ही दिली. मग आपण सुद्धा ही आकृती कशी होईल तर आता खालच्या बाजूला ही आहे. मग 90 अंशांप्रमाणे जर फिरवली आकृती तर कोणत्या दिशेला होईल की घड्याळाच्या दिशेने फिरत गेली. हे पण लक्षात घ्या की या बाजूला होती ती परत इकडे झाली. आता खाली आहे म्हणजे हे बरोबर पश्चिमेकडे तोंड होणार. मग पश्चिमेकडे कोणकोणत्या आकृत्यांचं तोंड आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 पण पश्चिमेकडे तोंड आहे आणि ऑप्शन क्रमांक 4 पण पश्चिमेकडे तोंड आहे. परंतु जो काही गुणुलेचा साईन आहे तो बरोबर त्याच कोपऱ्यातल्या साईनमध्ये राहायला पाहिजे. मग तो कोणत्या एक आकृतीत राहतो आहे तो ऑप्शन क्रमांक 1मध्ये राहिला आहे बघा. तो प्रत्येक वेळी ह्याच कोपऱ्यात राहिला पाहिजे. वरचा आला इथं राहिला, आकृती फिरवली आणि ही जरी आकृती अशी फिरली तरी वरच्या दिशेने राहायला पाहिजे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे ह्याचं करेक्ट आन्सर आहे. आता यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 4मध्ये ही जी काही आकृती आहे ती डावी जी बाजू होती ती उजवीकडे गेली आणि उजवी बाजू डावीकडे गेली. म्हणजे थोडक्यात आरशातील प्रतिमा दाखवलेली आहे असा संबंध आहे पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी. मग आपण तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी संबंध लावूया. ही एन सारखा शेप असणारी आकृती आहे. आता ही जी दिशा या बाजूला गेलेली आहे ती बघा की या बाजूला येणार आहे आणि ही जी दिशा आहे ती या बाजूला आहे ती पलीकडच्या बाजूला जाणार आहे. मग असं कोणत्या आकृतीत दिसतंय तुम्ही व्यवस्थित बघा, निरीक्षण केलं तर हा इथून जो तिरकी लाईन आहे ती इकडं होणार आहे. मग कोणकोणत्या आकृतीत आहे? ऑप्शन 2मध्ये आहे आणि 3मध्ये आहे. त्यानंतर आता हे जर पाहिलं की हे जे टोक आहे ते पलीकडच्या बाजूला आहे म्हणजे ते इकडच्या बाजूला येणार. मग ऑप्शन क्रमांक 3मध्ये इकडं आलेलं आहे आणि खालचं इकडच्या बाजूला होतं ते पलीकडे जाणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर पुढचा क्वेश्चन बघा, ह्या आयतासारखा भाग आहे, खाली ओपन आहे खालच्या बाजूला. त्यानंतर 90 अंशात फिरून आकृती या बाजूला गेलेली आहे इकडं. आणि काय झालेलं आहे, हा डॉट होता तो ओपन बाजूला होता परंतु आकृती फिरल्यानंतर
बंदिस्त बाजूला गेलेला आहे. मग त्याच प्रमाणे आपण त्रिकोण जो फिरवला, वरती होता तो या बाजूला हा आयत झालेला, आयतासारखा भाग झालेला आहे. मग त्रिकोण वरती आहे तो इकडे फिरवला तर म्हणजे ऑप्शन 2 आणि 3 भेटू शकतात. आता हा ॲरो काय झालेला आहे की या ठिकाणी ॲरोची जसं डॉटची दिशा बदलली की खाली होता ओपन बाजूला, तो बंदिस्त बाजूला गेला इकडे फिरल्यानंतर. मग आता तो ॲरोचा दिशा इकडं न फिरता खालच्या बाजूला जाणार आहे. मग या दोन्हीपैकी बघा ऑप्शन 2 आणि 4मध्ये की बरोबर त्रिकोणाची दिशा पूर्वेकडे तोंड होणार आहे आणि जो ॲरो आहे तो त्रिकोणाकडनं न राहता इकडं या बाजूकडे जाणार आहे. मग तो ऑप्शन क्रमांक 2मध्ये तसा ॲरो आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा की आकृतीचे 3 भाग झालेले आहेत. पहिला भाग डार्क मधला भाग आहे आणि दुसऱ्या आकृतीत काय झाला आहे बदल की जो डार्क भाग होता तो हे झालेला आहे, जे डार्क नव्हते ते डार्क झालेत, विरुद्ध झाले. 3च भाग आहेत. मधला भाग रिकामा राहिला आणि बाहेर बाजूचे डार्क झालेत. मग आता ह्या आकृतीत पण तसंच होणार आहे, परंतु या आडव्या होत्या ही उभी आहे. मग आपल्याला भेटणारी उत्तर आकृती उभीच राहणार आहे आणि 3च भाग. मग कोणकोणत्या आकृतीत 3 आहेत तर ऑप्शन क्रमांक 2मध्ये आणि 3मध्ये आहेत. परंतु 2 नंबरची आकृती कशी आहे, आडवी आहे, उभी न होता आडवी आहे, म्हणून ते बसत नाही. 1मध्ये तर एकदम छोटे 2 भाग आहेत आणि मधला मोठा आहे म्हणून ती पण बसत नाही. 3मध्ये तर ऑप्शन क्रमांक तर 4 भाग दिले, ती पण बसणार नाही. आणि ऑप्शन क्रमांक 4मध्ये बघा की जे कोरे रिकामे भाग होते ते रंगवलेले आहेत आणि मधला भरवलेला भाग आहे तो रिकामा दिला आहे, म्हणजे बरोबर 4 ऑप्शन क्रमांक या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा 7 नंबरचा. या ठिकाणी स्टारसारख्या का शेपची आकृती सगळीकडे आहे. आता हा डॉट वरच्या बाजूला आहे, तो या आकृतीत काय झाला आहे, एका घरानं पुढं गेला आहे, असा बदल झाला आहे. आणि हा ॲरो जो काय आहे होता खाली होता तो वरती गेला आहे, म्हणजे डॉट खाली सरकत घड्याळाच्या दिशेने सरकला आहे, परंतु ॲरो विरुद्ध दिशेने सरकला आहे, वरती गेला आहे, असा ह्याच्यात बदल झाला आहे. मग आता ह्या आकृतीत बघा हा डॉट कुठं आहे, इथं आहे, म्हणजे त्याच्या उत्तर आकृतीत इथं आला पाहिजे. मग इथं कुठं डॉट आहे, ऑप्शन क्रमांक 3मध्ये इथं आहे. हा ॲरो इथं आहे तो काय होणार आहे, वरती जाणार आहे डॉटच्या जागी. मग ऑप्शन क्रमांक 3मध्ये बघा करेक्ट आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन बघा की या ठिकाणी क्यूब म्हणजे घनासारख्या शेपच्या आकृत्या आहेत. या ठिकाणी बघा घन सगळीकडे सेम आहे, थोडीशी हाताने काढल्यामुळे आकृत्या सेम नाहीत दिसणार, थोडासा बदल दिसेल, पण ठीक आहे, फक्त क्रम समजून घ्या अंकांचा. या ठिकाणी हा 5 आहे तो या आकृतीत खालच्या घरात आला आहे, हा 4 इथं होता तो वरती आला आहे आणि हा 6 इथं आहे तो इकडं, म्हणजे अशी घड्याळाच्या दिशेने आकृती फिरलेली दिसते बघा. मग त्याचप्रमाणे आपण हा 2 आता खालच्या घरात येणार, हा 3 या घरात आणि हा 1 वरच्या घरात. मग असं कुठं दिसतंय, 2 इथं खालच्या स्क्वेअरमध्ये आला पाहिजे. मग कोणत्या आकृतीत आहे, ऑप्शन क्रमांक 1मध्ये आहे आणि 3मध्ये पण आहे. त्यानंतर हा 1 वरती पाहिजे, मग कोणत्या आकृतीत आहे 1, ऑप्शन क्रमांक 1मध्ये वरती आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे याचं आपलं करेक्ट आन्सर होईल. या ठिकाणी बघा की चेहऱ्याची शेप पहिल्या आकृतीत जसा आहे तसा दुसऱ्या आकृतीत आहे, परंतु हातांची ठेवण पहिल्या आकृतीत हा जो वरती होता तो खाली गेला आणि जो खाली होता तो वरती आला आहे, आणि हे सुद्धा खालचं जे ॲरो आहे ते खाली होतं ती वरती, म्हणजे दिशा बदलल्यात. मग त्याचप्रमाणे आपण ह्याचा सुद्धा बदल करूया की तोंडाची ठेवण आहे अशीच राहणार आहे. आता हे खाली हात आहेत ते वरती होणार आहेत, मग कोणत्या आकृतीत वरती आहेत, ऑप्शन क्रमांक 1मध्ये पण आहे आणि 2मध्ये पण आहे. त्यानंतर हे जे आहे हा भाग तो वरती होता तो खाली जाणार आहे, मग ऑप्शन क्रमांक 2मध्ये तो थोडंसं माझं काढता नाही झाले खाली, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 ही याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन बघा की या ठिकाणी फ्लॅगसारखी आकृती आहे, हा डार्क भाग आहे, 1 2 3 भाग आहेत ह्याचे. इकडं काय झाले, तशीच आकृती आहे, परंतु हा जो काही डार्क भाग आहे तो इकडच्या बाजूला गेला आहे आणि हे फ्लॅग किती आहेत, हे 3 रिकामे भाग होते, इथं 4 झालेले आहेत. मग आपण ही पण आकृती बघा की हा भाग जो काय आहे तो पलीकडच्या बाजूला जाणार. मग या ठिकाणी असे पलीकडच्या बाजूला कोणत्या आकृतीत आहे, हे बघा पलीकडच्या बाजूला म्हटलं तर याच आकृतीत फक्त आहे. आणि त्यानंतर हा जो काही भाग आहे तो या बाजूला येणार, हे पण लक्षात घ्या, म्हणजे डावी उजवी बाजू बरोबर बदल झालेला दिसतो. या ठिकाणी बघा हे किती भाग आहेत, 1 2 3 4, परंतु या ठिकाणी 4 न होता ह्याचे भाग ही दिशा ह्याच्या पलीकडच्या बाजूला गेली पाहिजे आणि हा अलीकडच्या बाजूला आला पाहिजे. इकडं सुरुवातीला हा आहे नंतर ही आहे, मग सुरुवातीला हा आला पाहिजे या आकृतीत आहे आणि 4चे भाग 5 झाले पाहिजेत, मग ह्याच्यात 1 2 3 4 5, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा की वाय आहे, वाय
तो त्याची पाण्यात उलटी प्रतिमा कशी दिसते तर अशी दिसते. मग हा 9 सारखा भाग आहे, तर तुम्ही जर 9 जर पलटी केला पाण्यात कसा दिसेल तर ऑप्शन क्रमांक 3 याच्यासारखा दिसेल 9. तुम्ही करूनही पाहू शकता आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर.